नाही नाही म्हणे, मला मी सगळ्या गावात गोळा करेल म्हणे आणि त्यांना तुम्ही दर्शन द्या म्हणे. देवाने सांगितलं. देवा मनात हसले, कारण एक सारखे लोक नसतात, सारख्या लोकांची बुद्धी नसते, सारख्या लोकांचे विचार नसतात, सारखे लोक लोभी नसतात, सारखे लोक निस्वार्थी असतात, बाकीचे लोभी, बाकीचे स्वार्थी, बाकीचे कसे म्हणजे अनेक विचारांचे लोक असतात. त्यामुळे त्या राजाने काय सांगितलं, काही हरकत नाही, सगळ्या गावात दौंडी दिली आणि सांगितलं की आपण नागेश्वर मोठं स्थान आहे, तिथं आपल्याला परमात्मा भेट देणार आहेत, तिथं सगळ्याजण सकाळी यायचंय. आता निघाले, एक दिंडी मागे दिंडी, दिंडी मागे दिंडी. देवाने असाच समाधान केला. डायरेक्ट तिथं पैशांचा गरा केला, डायरेक्ट तिथं सोन्याचा गरा केला, डायरेक्ट तिथं चांदीचा, डायरेक्ट तिथं हिऱ्यांचा. लोक उचलून सगळे लोक घरी परत होती. कोणी गुंट्या भरल्या, आता कोणी पिशव्या भरल्या, आता कोणी काय भरलं, कोणी काय भरलं. त्यांना वाटलं काय राजाला काय माहिती आहे, पण राजाला एवढं माहिती होतं मला भगवंत भेटणार आहे. पण लोकांना माहित काय, लोभामुळे सगळ्या लोकांनी वाहून सगळी संख्या शून्य झाली. एकटा तिथं राजा बसला आणि राजाने सांगितलं देवाला, देवा म्हणे मी तुला पहिल्यांदा सांगितलं होतं, लोक लोभी आहेत, लोक स्वार्थी आहेत. निस्वार्थी फक्त राजा होता. त्याला भगवंताला भेटायचं होतं अंतकरणामुळे. जो अंतकरणामुळे भगवंताची ही सेवा, ही भक्ती, तर त्याला परमात्मा भेटतो म्हणजे भेटतो 100%. आमचा स्वतःचा अनुभव आहे. कारण करा तुम्ही स्वार्थ असं नाहीये, पण तिथं काहीतरी भगवंताचं नामचिंतन, भगवंताच्या कार्याला तो पैसा, भगवंताच्या कार्याला काहीतरी अन्नदान, काहीतरी पुण्यदान, काहीतरी प्रसाद, असं तसं म्हणून जर केलेलं असेल तर त्याला नक्की देव भेटतो. देव काय बाजारातला भाजीपाला नाही. देव हा भगवंत. अंतकरणापासून ज्यांनी भक्ती केली, अर्जुनाला देव भेटला, माझ्या प्रल्हादाला देव भेटला, माझ्या मीराबाईला आता दृष्टांत ऐकला, पण मीराबाईला देव भेटला का, निस्वार्थी भक्ती केली त्यांनी. सगळ्यांना देतो तो, एवढं देतो आपल्याला आवरात नाही, एवढं देतो. फक्त त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे आणि भक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे. एवढं त्या राजाला समजलं की लोकांना देव भेटणार नाही. कसं भेटणार नाही? स्वार्थामुळे देव भेटत नाही, लोभीमुळे देव भेटत नाही, काही ना काही वाईट कार्यामुळे देव भेटत नाही. तर त्या राजाला अनुभव आला आणि त्या राजाने देवाला सांगितलं की साष्टांग दंडवत भगवंत, मी तुला साष्टांग दंडवत करतो, जे तुम्ही बोलताय ते खरंच आहे. तसंच आज आपल्या बाईकडे हरिपाठ आहे. बाई पंढरपूरच्या यात्रा करून आल्या आहेत आणि एवढी बाई गरिबीमधून एवढी बाईकडे पाहत नाहीये. खरंच बाईला पाहून आपल्याला वाईट वाटतंय. तिची परिस्थिती, तिचं अंतःकरण, तिचं भक्ती, खरंच ती आपल्याकडे आल्या आणि आपल्याकडे हरिपाठमध्ये त्या आता आनंदी होऊन गेल्या. थोडंसं त्यांची चिंता दूर झाली आणि याच्याही पुढे त्यांची चिंता दूर होईल आणि त्या भक्ती मार्गाला परिपूर्ण लागलेल्या आहेत आणि त्यांनी आज एवढं मोठं हरिपाठ ठेवला. सगळ्यांचे अभिनंदन केलं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने बाईचं चांगलं हो, बाईला सुखशांती प्राप्त हो, बाईचं जय जयकार हो. आपल्या इथं माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांना सुद्धा माऊली सुखशांती देवो आणि त्यांच्यावर माऊली कृपा करो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तो निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमातु. ओम.